काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणेकर, आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यापूर्वी देखील मी भावना व्यक्त केलेली आहे आणि आता या जोशी परिवार फॅमिली आहे, लेले आणि मोने हे नातेवाईकच होते आणि 3 फॅमिलीज गेल्या होत्या आणि त्यांच्या समोरचा सगळे घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे शहारे अंगावर उभे राहतात। त्यांच्या समोरच त्यांच्या घरातले कर्ते 3 पुरुष त्यांनी गमावले। ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून त्यांचं जे काही मुलांचं शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत सगळे, त्यामुळे शेवटी आपल्या परिवारातले लोक आहेत आणि त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आता बोलणं मला योग्य वाटत नाही, परंतु एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत असं करून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्याच्या दुःखात देखील सहभागी आहोत। जोशी साहेब जे आहेत जे गेलेत ते तुमचं भाषण आवर्जून बघायचे हे पण ते मला सांगत होते। आता हां काय सांगत होते त्यांच्या पत्नी आणि त्यांचे परिवार सांगत होता की ते फार म्हणजे फॉलो करायचे आणि माझ्याबद्दल त्यांना फार एक आपुलकी होती आणि त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणेच की ते आमच्या परिवारातलेच आहेत सगळेजण आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये आता कर्ता पुरुष त्यांच्यातला गेलेला आहे कुटुंब प्रमुख, त्यामुळे त्यांच्या ज्या काय पुढच्या ज्या अडचणी आहेत शिक्षणाच्या असतील आणखी काही असतील। खासदारांच्या टीमने तात्पर्याने तिकडं काम दाखवलं आणि जी मदत झाली त्याबद्दल काय सांगणार? त्यांनी त्याच्याबद्दल देखील सांगितलं की खासदारांची टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहोचले आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो।